मी आहे खेळाडू, मी काही आजच खेळायला आलो आणि टॉपचाच बैल खेळायला आलो म्हणून टॉपमध्येच खेळतो असा हा हार जितेचा खेळ आहे. हे दोन पेलवान आहेत, 4 बैलांचा जुगाड असतो, 2-2 बैल 2 साईडला धावणार. माझा जरी हलण्याने पळणार असेल, एखादा बाजूचा कमी पळाला गाडी मार खाणार, मग आपण दोष का हरण्याला ठेवणार का? तीच परिस्थिती समोरच्या बैलाची, त्याचा एक बैल पळाला दुसरा बैल पळाला नाही तर तो हरला म्हणून काय तो त्याच्या बैलांना दोष नाही. यो हार जितेचा खेळ आहे. फक्त हा प्रेमाने झाला पाहिजे. एकामेकावरती नाव फिरवलेला, त्याच्यामुळे त्यांना दोघांना समजवणार कोण? तर मग त्याच्यामुळे असं झाला की उद्या जर मी याला महबूबला बैल नाही दिला तर असं होईल का मी नाही दिला आणि त्याची गाडी मार खाल्ली. उद्या जर आकाशला महेश पाटलांनी जर बैल नाही दिला तर उद्या महेश पाटलावरती ते या राहिला असं की महेश पाटलांनी बैल नाही दिला म्हणून गाडी. तर मग असं आमच्या दोघांच्या विचारात झाला की आपले जे प्रेम, आपलं जे दोघांचं भावासारखं नातं आहे ते तसंच राहणार आहे. तर आपण दोघेही बैल एकामेकाला देऊन टाकू. आपल्या पट्ट्याची जुपणी मधल्या सेंटरवरून तर जी खील आणि शिवील आपण बोलतो त्या शिवील परत असते, पण त्यांचं तसं नसतं. तर फायनलच्या टायमाला ते म्हणजे गाड्या काढत जातात. तुमचे कमी सेकंद असतील तर त्या गाड्या काढून ठेवतील, 12 सेकंद परतच्या गाड्या काढून ठेवतील. नंतर सेमीला मग वापस तुम्हाला ते पॉईंट ठेवतील. मग 11:30 पावणे 12च्या त्या गाड्या ठेवतील. मग त्याच्यातून नंतर त्या गाड्या काढून मग त्यांची त्या मेन गाड्या ज्या राहिलेल्या असतात कमी सेकंदाला त्यांना फायनल करून ते पळवलं जातं. परिवाराला, माझ्या मुलाबालांना एवढा उलट वेळ देऊ शकलो नाही, पण जिथून हरण्या आला तिथून मला एक अशी आदत घडवली की मला घर सुटत नाही. म्हणजे मला हरण्याच्या जवळपासनं मला हरण्याला काय चालले काय नाही. मग त्याच्यामुळे माझा मुलांशी संपर्क, उलट आज माझी मुलं, माझी घरातला परिवार चांगल्यापैकी खुश आहे. खुश तर आहेत, पण कुठेतरी मला जी वेळ त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे होती ती भेटत नव्हती, पण आता मला त्यांना देता येईल. जो हरण्या माझा सुखी असेल तिथं मी सुखी असेल आणि हरण्याच्याच रूपात मी माझ्या मुलाला बघतो आणि त्याच पद्धतीने मी त्याचा सांभाळ करणार आहे. नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या समोर दादा हेमंत फुलोरे आणि हारण्या ज्यांनी आज उसाटण्या अड्ड्यात विजय प्राप्त केलेला आहे. मित्रांनो, 1 डिसेंबर रोजी महान भारत केसरी झाला होता. तर 1 डिसेंबर रोजी दॉर्ली गावातून हरण्या बैलाची मिरवणूक निघाली होती आणि त्यानंतर हरण्या बैल हा त्याच्या शरीरावरती गुलाल घेतच आलाय. बोनिवलीमध्ये अड्डा सुद्धा झाला होता, तिथे सुद्धा विजय प्राप्त केला होता, त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेकंदाची जी शर्यत होते ना मित्रांनो, ही आपल्याला आपण जात नाही तिथे, आपल्याला माहिती नाही त्या शर्यतीबद्दल. त्यातला अनुभव दादा आणि आपल्या तिकडची बैल पण जात नाही, पण दादानी तो घेतलेला अनुभव त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करूया. सर्वप्रथम आज जो झाला होता उसाटण्या अड्ड्यात मैदान, आणि तिथे कसं काय हरण्यासोबत कोणता पैरा होता, कसं नियोजन झालं होतं दादा? नमस्कार. आज हरण्याच्या सोबत महबूबचा पैरा झाला. पैरा सकाळी एक कॉल आला वाया आणि त्याच्याने तो पैरा ठरून आला. नाहीतर माझा पैरा चिंचोलीचा लक्षा बैल त्याच्याशी होता. आज गाडी कशी झाली, म्हणजे कोणासोबत झाली, कशी? आज गाडीचा असा होता, माझं नाव होता तर माझ्या नावाला जोडण्यात आला. त्याच्यानंतर आकाश राऊतचा होता. आकाश राऊतच्या याच्यात महेश पाटलांचा बैल होता, म्हणजे माझ्या मित्राचा, ते भावासारखं मी त्याच्याशी संबंध आहेत त्याचा, त्याच्यामुळं मी पण त्याच्यावरती फिरू शकत नव्हतो. आणि ज्या वेळेस महबूबवाल्याने राधे एंटरप्राइजेसने नाव दिला त्यावेळेस आकाश राऊत त्याच्यावरती गाडी फिरवली आणि फिरवल्याच्या नंतर मग राधे एंटरप्राइजेसला माझा बैल असल्यामुळे महेश पाटलांनी आम्ही दोघांनी चर्चा केली की शर्यत आपण कॅन्सल करू. तर कॅन्सल करण्याचा विचार पण आमचा झाला, पण दोघांनी एकामेकावरती नाव फिरवलेला, त्याच्यामुळे त्यांना दोघांना समजवणार कोण? तर मग त्याच्यामुळे असं झाला की उद्या जर मी याला महबूबला बैल नाही दिला तर असं होईल का मी नाही दिला आणि त्याची गाडी मार खाल्ली. उद्या जर आकाशला महेश पाटलांनी जर बैल नाही दिला तर उद्या महेश पाटलावरती ते या राहिला असं की महेश पाटलांनी बैल नाही दिला म्हणून गाडी. तर मग असं आमच्या दोघांच्या विचारात झाला की आपले जे प्रेम, आपलं जे दोघांचं भावासारखं नातं आहे ते तसंच राहणार आहे. तर आपण दोघेही बैल एकामेकाला देऊन टाकू. मी दीपक शेटला राधे एंटरप्राइजेसच्या नावाने बैल द्यायचा ठरवला.
आणि महेश पाटलांनी आकाश राऊत बदलापूरचे ते त्यांना बैल देण्याचं ठरवलं आणि ती एकदम प्रेमाची शर्यत झाली. म्हणजे प्रेमाची शर्यत म्हणजे असं की मी कुठेही कोणाला गाजावाजा सुद्धा कोणते शब्द अपशब्द पण बोलून दिले नाही, कारण खेळ आपल्याला खेळायचा आहे. उद्या मला आकाश राऊतचा जर बैल लागला तर मी त्याच्यावर मागणी करू शकतो, जर त्याला लागली तर मी त्याला देऊ शकतो. आणि बाकी दोघांचं आमचं महेश पाटलाचं माझं तर भावासारखे संबंध, तर मग जल्लोष करण्यात आणि त्याच्यात आपल्याला ते आनंद नाही. तर आम्ही ती प्रेमाची शर्यत झाली आणि चांगल्यापैकी शर्यत झाली. दादाने ज्याप्रमाणे सांगितलं अशा शर्यती झाल्या पाहिजे, मित्रपूर्ण आणि मैत्रीत्वाचं नातं टिकून आणि पुढचा विचार करून जे दादा नियोजन करतात, खरंच दादा खूप भारी वाटलं. आणि दादा मी आज अड्ड्यात होतो, पण जेव्हा मग आपला हरणे जिंकून आला तेव्हा मुलाखत घेण्यासाठी मी तिथे नव्हतो, पण जेव्हा मी आलो तिथे मुलाखत झाली होती आणि तिथे जे युट्यूबर्सची म्हणजे लाईन लागली होती, कॅमेरा असे पकडून जेव्हा होते, म्हणजे एखादा बोलतो ना सेलिब्रिटीसाठी, तसं म्हणजे आज हरण्या तुमचा जिंकून आल्यानंतर आज तुमच्या समोर तसे युट्यूबर्स असतात तेवढे, कसं वाटतं तेव्हा दादा? आनंद वाटतो. मी तुम्हाला बोललो ना की युट्यूबर्सच्या मार्फत बैलाची क्रेज समजली जातं. युट्यूबरच्या मार्फत नको त्या ठिकाणी एवढ्या लांब लांब त्याचे चाहते फॅन झालेले आहेत आणि युट्यूबरवाल्यांना पण त्याचे जास्त पसंती झाली. तर त्याच्यामुळे हरण्याचे फोटो काढण्यासाठी युट्यूबरवाले सर्वच येऊन त्याचे फोटो काढतात आणि त्यांना चांगल्यापैकी प्रतिसाद भेटतो. आता बोनवले अड्ड्याबद्दल बोला ना. बोनवले अड्ड्यात सुद्धा हरण्या जिंकला होता. हो, बोनवले अड्ड्यात पण हरण्या चिंचोलीच्या लक्षाच्या जोडीला खेळला. बदलापूरचीच गाडी होती आणि ती पण आमच्या यशात प्रेमाने गाडी झाली आणि चांगल्यापैकी झाली. पण मग तिथून माझा बैल तो नंतर याला निघून गेला पुण्याला. दादा तिथून सेकंदाच्या शर्यतीला गेला होता. दादा ते सेकंदीच्या शर्यतीला आपली मोस्ट ऑफ दी बैल नसतात, त्या सेकंदीच्या शर्यतीला तिथलं नियोजन कसं झालं आणि तिथलं कसा तुम्हाला अनुभव आला त्या सेकंदाच्या शर्यतीला? कारण आपला हरण्या मोस्ट ऑफ दी बिंदोडची शर्यती किंवा घाटावरची शर्यती खेळतो, ते सेकंदाच्या शर्यती मधला अनुभव सांगा तुमचा. नाही, सेकंदाच्या शर्यतीचा अनुभव असा की हरण्या 1-2 वेळा तिथं पळालेला होता, पण नंतर त्याची काही सवय त्याची बदली झाली. आपल्या इकडे पळण्याची, आपण ड्रायव्हर बसून साताऱ्याला पण ड्रायव्हर बसून आणि कुठेतरी त्याची या झाली. पण त्या मांडेकरांना वाटलं होतं की हरण्या आपला पळेल आणि त्यांनी मला मागणी केली. माझा स्वभाव असा आहे की मी कोणाला नाही बोलत नाही, मी नाकारत कधी देतच नाही. जरी कोणाला पायरा लागला तर मी हा बोलतो, पण त्याला नाराजी करत नाही की मी येत नाही किंवा देणार नाही. तर मी त्याला शब्द दिला की येतो. आणि मी पण त्याला सांगितलं होतं की मी अशा खेळाला जाणार आहे, जर माझी गाडी झाली तर मग ते तुम्ही ठरवा. त्यांना बोलतो गाडी झाली तरी चालेल, तुम्ही बैल घेऊन या. आणि मी 3 तासाचा प्रवास करून तिथे गेलो. गेल्याच्या नंतर तिथे काय झालं, आपल्या पट्ट्याची जुपणी मधल्या सेंटरवरून तर जी खील आणि शिवील आपण बोलतो त्या शिवील परत असते, पण त्यांचं तसं नसतं. त्यांची जी पट्ट्याची जी जुपणी असते ती शिवील पासून तर ती गल्याला वलसं घालून वापस तिथे शिवीलला, म्हणजे त्यांची थोडीशी ती जुपण्याची पद्धत वेगळी. त्याच्यामुळे बैलावरती जर असं थोडाफार कुठेशी जर लोड आला किंवा प्रेशर आला तर बैल हा शिवील पासून आणि जुकाडापासून बाहेर जातो. तशी परिस्थिती हरण्याची झाली. कुठेशी तरी ती गाडी आमची कमी सेकंदाला लागली, म्हणजे जास्त सेकंदाला लागली, तर तिथे कमी सेकंदाला तिथे विजय घोषित केला जातो. आम्ही एक 7-8 पॉईंटमध्ये असं करून ती आमची गाडी त्या मैदानात बसली नाही आणि आम्ही निघून आलो. तो दादा जिथून सेकंद सुरू होते तिथून तर तो ज्या तिथे संपते तो पल्ला किती असेल दादा? तो पल्ला असेल तरी पण 350-400 फुटाचा पल्ला असेल. आणि त्या कमी सेकंदामध्ये जो पोहोचेल तो विजय गाडी तो तिथे विजयाला विनर मानला जातो. तिथे काय प्राइस काय होती तिथे दादा? तिथं प्राइस चांगल्यापैकी होती. स्कॉर्पिओ गाडी होती, बोलेरो होती, पिकअप होती, ट्रॅक्टर होता, मोटरसायकल होत्या. काहीतरी मला वाटतं 70-80 मोटरसायकल होत्या. मी यासाठी विचारतो कारण मला नाही माहिती, बाकीच्यांना माहिती असेल पण बाकीच्या माझे युट्यूबर्स लोक असतील त्यांना सुद्धा माहिती नसेल, व्ह्युअर्स असेल त्यांना सुद्धा माहिती नसेल. आपलं कसं बिनजोडला एका याच्यामध्ये शर्यतीचा निकाल लागला होतो, घाटावरती कसा फायनल सेमी फायनल, मग तिथे कसा असतो आता जो कमी धावला मग पुन्हा त्याची लागणार. हो, त्यांची पण किती होतं, किती फेरे होते? पहिला गट, नंतर सेमी आणि नंतर फायनल. सेम म्हणजे घाटावर जसं घाटावरचे सारखे तसं सेकंद नंतर हा सेकंदावर. मग नंतर फायनलच्या टायमाला ते म्हणजे गाड्या काढत जातात. तुमचे कमी सेकंद असतील तर त्या गाड्या काढून ठेवतील, 12 सेकंद पर्यंतच्या गाड्या काढून ठेवतील. नंतर सेमीला मग वापस तुम्हाला ते पॉईंट ठेवतील, मग 11:30 पावणे 12च्या त्या गाड्या ठेवतील. मग त्याच्यातून नंतर त्या गाड्या काढून
मग त्यांची त्या मेन गाड्या ज्या राहिलेल्या असतात कमी सेकंदाला त्यांना फायनल करून ते पळवलं जातं. दादा जसं बिंजोडला मथुर, मोठा सोन्या, हरण्या, बादल अशी खूप बैल आहेत, जी नावं नावाजलेली आहेत. तशी घाटावरती बकासूर अशी खूप बलमा वगैरे खूप बलमा ती नावाजलेली आहेत. तसं सेकंदाच्या शर्यतीतील बैलाची नावं सांगू शकतात की नावाजलेली आहेत? मी सेकंदाच्या शर्तीत आता समजा की मी 3-4 बैलांची नावं ऐकले. एक फकड्या म्हणून, त्याच्यानंतर एक ओम्या म्हणून, आणि मांडेकरांचा लक्ष झाला, मांडेकरांचा हरण्या झाला. ही चांगल्यापैकी 4-5 बैल मी म्हणजे माझ्या नजरेसमोरची मी पळताना बघितलेली आहेत. आणि मन्या मन्या पण नावाने ओम्या मन्या ओम्या, मन्या. हो, ही हा. त्या भागातली नावं चर्चेतली बैल आहेत. म्हणजे ते पण मी युट्यूबच्या मार्फत बघत असतो आणि हा. त्याच्यातून मला थोडासा त्या बैलांची नावं समोर आलेली आहेत. दादा आज जेव्हा तुम्ही उसटण्या अड्ड्याला गेले होते तेव्हा काय वाटलं होतं, म्हणजे कसं वाटलं की आज हरण्या बैल म्हणजे अशी मनात धुकधुक असते का की आज तो बैल महान भारत केसरी झालेला आहे आणि त्यांनी आतापर्यंत तरी निराशा केली नाही, आतापर्यंत जेवढे बिंजोडचे शर्यत झाले तो जिंकत आलाय आणि यापुढे तो जिंकेल? मग कधी कधी असं होतं का मनात धाकधूक की अरे आज काय होईल? मी बघा, मी आहे खेळाडू. मी काही आजच खेळायला आलो आणि टॉपचाच बैल खेळायला आलो म्हणून टॉप मध्येच खेळतो असा हा हार जितेचा खेळ आहे. हे 2 पेलवान आहेत. 4 बैलांचा जुगाड असतो. 2-2 बैल 2 साईडला धावणार. माझा जरी हलण्याने पळणार असेल, एखादा बाजूचा कमी पळाला गाडी मार करणार, मग आपण दोष का हरण्याला ठेवणार का? तीच परिस्थिती समोरच्या बैलाची. त्याचा एक बैल पळाला, दुसरा बैल पळाला नाही तर तो हरला म्हणून काय तो त्याच्या बैलांना दोष नाही. यो हार जितेचा खेळ आहे. फक्त हा प्रेमाने झाला पाहिजे. आणि हार झाल्याच्या नंतर आपण कुठेशी कमी पडलो ह्याचा विचार करून आपण वापस दुसऱ्या वेळेला कोणत्या पद्धतीत ती गाडी क्रॉस करू शकतो या कोणत्या पद्धतीने, आणि वापस आपण आपल्या बैलाचा मान सन्मान त्या गाडीला मारून जसं होईल त्या पद्धतीत खेळला तर कोणत्याही वेळाने, आणि राहिला आपण मेहनत करू तर तो मेहनतीमध्ये पळेल. बाकी दुसरा काही संबंधच येत नाही. आणि दादा आता आपण फॅमिलीवरती येऊया. म्हणजे जेव्हा आता तुम्ही उसटण्या दिवसा म्हणजे 3 दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर आणण्यात जातो, मग घाटावरती जातो, मग जेव्हा तुमची घरात उपस्थिती नसते मग तेव्हा फॅमिलीचं काय असतं, म्हणजे कसं असतं ते की बाबा काय फॅमिलीला पण थोडं वेळ दिलं पाहिजे, मग तेव्हा कसं असतं? म्हणजे तेव्हा तुम्हाला पाठवतात की आवर्जून की जा बाबा आपला हरण्या बैल नाव करतोय, कसं असतं ते? माझा पूर्वीचा तर असा होता, माझा हरण्या इथं माझ्या जवळ नसताना माझी शेलार मामाच्या इथं बैल असायची, त्याच्यानंतर काटे मानवलेला असायची. तर माझं कसं, मी थोडासा इकडे तिकडे समाजकार्याच्या ह्याच्यात पण मला ती आवड आहे. त्याच्यामुळे मी जिकडे कोणाच्या कामाला तिकडे गेलो, मी अख्खा दिवस, उलट मी आज परत मी माझ्या परिवाराला माझ्या मुलाबालांना एवढा उलट वेळ देऊ शकलो नाही. पण जिथून हरण्या आला तिथून मला एक अशी आदत घडवली की मला घर सुटत नाही. म्हणजे मला हरण्याच्या जवळपासून मला हरण्याला काय चालले काय नाही, मग त्याच्यामुळे माझा मुलांशी संपर्क, उलट आज माझी मुलं माझी घरातला परिवार चांगल्यापैकी खुश आहे. खुश तर आहेत, पण कुठेतरी मला जी वेळ त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे होती ती भेटत नव्हती, पण आता मला त्यांना देता येते. सो मित्रांनो पाहू शकता, म्हणजे दादा जेव्हा कार्यामध्ये बिझी होते, खूप बिझी होते, तेव्हा दादांना वेळ नव्हता देत. पण आज हरण्या त्यांच्या दावणीला लागल्या, त्या हरण्या बैलामुळे दादांना घराकडे पण वेळ देता आलं. म्हणजे एक वेगळंच आहे. म्हणजे दादा मोस्ट ऑफ दी जेव्हा लोकांचे बैल नावाला येतात आणि जेव्हा अड्ड्यामध्ये जातात प्रत्येक, तेव्हा दादा घरी वेळ खूप कमी देतात, असे खूप जणांचं असतं. पण दादांचं असं झालं, पहिले उलट आज आधी समाजकार्य किंवा काय कार्य करत असेल तेव्हा वेळ नव्हता द्यायला भेटत. हरण्या आल्यापासून दादाला म्हटलं दादाचे पाऊलच घराच्या बाहेर पडत नाही, हो. म्हणून आज दादा तुम्हाला फॅमिलीला सुद्धा वेळ द्यायला आवडतं. हो. सो आणि मी आता सुद्धा ऐकलं होतं की हरण्या बैल म्हणजे मुलाप्रमाणेच तुम्ही त्याला मानता. जे काही झालं आज हरण्याने तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव पुढे घेतलं, कसं वाटतंय दादा? ना हरण्याने जो नाव केलं तर त्याला मी बोलतो ना, त्याला माझा सल्यूट आहे की त्या गोष्टीला काय ना, मला ज्या नावाची गरज होती तो नाव माझा करून ठेवला. त्याच्यामुळे हरण्यापासून आता मला पुढे काही अपेक्षा नाही. मला कोणती गाडी भेटावी की मला कोणती बालदी भेटावी की असा, उद्या पण हरण्या या दावणीला राहिला तरी पण मला त्याच्याकडे बघून आणि त्याला खायला घालून मला जो आनंद भेटेल असा माझ्या आयुष्यात दुसरा कोणताच क्षण नसेल. की जो हरण्या माझा सुखी असेल तिथं मी सुखी असेल, आणि हरण्याच्याच रूपात मी माझ्या मुलाला बघतो आणि त्याच पद्धतीने मी त्याचा सांभाळ करणार आहे. दादा बरं वाटलं आजची मुलाखत घेऊन, आणि आपला हरण्या असाच विजयाचा झेंडा गाडत राहिला. आणि जरी एखाद्या वेळेस मित्रांनो नाही विजय प्राप्त करता आला तरी हा खेळ आहे, बरोबर दादा? हो. आज हार आहे तर उद्या जीत जीत आहे, आहे. आणि ती दादांच्यात पचवण्याची क्षमता आहे, आणि दादा कधीच निराशाजनक नसतात. सो दादा
तुमची जेव्हा जेव्हा मुलाखत घेतो ना नक्कीच आम्हाला आवडते आणि प्रेक्षकांना सुद्धा बघायला आवडतं, तर त्यांना काय मेसेज द्यायला जातं दादा? प्रेक्षकांना हेच मी सांगू शकतो की आपण कुठेशी तरी एक बोलण्याचं भान ठेवलं, चांगल्यापैकी जर आपण खेळलो तर लोकांना पण ते पसंत येतं. कुठेशी तरी आपण वेडी वाकडी काहीतरी मुलाखत देणं आणि त्याच्यात ते हे करणं तर लोकांना पण ते पटत नाही. त्याच्यामुळे माझी आवर्जून लोक मुलाखत बघतात आणि मला चांगल्या कमेंट देतात आणि तुमच्या पण युट्यूबला चांगल्यापैकी सबस्क्राईब भेटतात आणि त्याच्यात नक्कीच दादा. गुड होईल. चला आता भेटूया आता पण अशाच नवीन व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत टाटा बाय बाय.